दुसऱ्या सूर्योदयापर्यंत, उदयात उदयम वाराहा, ही वाराची व्याख्या आपल्याकडची बरं का. एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत एक वार असतो, त्याला वार म्हणतात बरं का. 12ला रात्रीच्या बदलत नाही वार, ते इंग्रजाची तिथी बदलते, आपलं काही बदलत नाही 12ला बदलणार आपलं काही नसतं. माणसं एकादशीच्या दिवशी, हे दशमीच्या दिवशी म्हणतात पटकन जेवून घ्या, आता 12 वाजत आले, एकादशी लागत नसते एकादशी तशी. दशमीच असते ते. दशमीलाही काही खाऊ नये, हा भाग रात्रीच्या वेळेला काही खाऊ नये, हा नियम वेगळा. पण एकादशी लागली म्हणून खाऊ नका, हे जमत नाही. आणि एकादशीच्या रात्री 12 वाजले की म्हणतात आणा फराळाला, आणा दशमी, आणा भाकरी. अरे असं कसं चालतं? 12ला काही बदलत नाही आपल्याकडं. लोकांच्या डोक्यावर ते इंग्रजाची तिथी बदलली की तेव्हापासून डोक्यात घुसूनच बसला, आपला वारही बदलला, तिथी बदलली, असं कसं होईल? वार म्हणजे एका उदयापासून दुसऱ्या उदयापर्यंतचा काळ, त्याला म्हणतात वार. त्या महापुरुषाने आपल्या अनुभवाने असं सांगितलं. हे स्वामी रामसुखदासजी सुद्धा हे सांगत असत बरं का. एका महापुरुषाने